राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्यासोबत आहेत. कबूतर खाण्यासाठी जैन धर्मीयांकडून आज प्रार्थना सभा घेतली जाते मुंबईमध्ये. महानगरपालिकेने हे कबूतरखाने नष्ट केल्यानंतर अनेक कबूतर जे आहे या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्यासाठी जैन धर्मीयांकडून प्रार्थना सभा घेतली जाते मुंबईमध्ये. आता सरकारने उपाययोजना केलेल्या आहे. स्वतः राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात धोरण स्पष्ट केलेलं आहे. आमचे पालकमंत्री मान्य मंगल प्रभाजी त्यामध्ये लक्ष घालतात. मला वाटतं तो त्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करते प्रशासन. दिबा पाटलाचं नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं जाईल अशी अपेक्षा होती. किमान पंतप्रधानांनी नाव दिलं जाईल एवढी घोषणा केली पाहिजे होती, अशी खंत जी आहे त्यांच्या कुटुंबियांकडून केली जाते. त्याची आवश्यकता नाही आहे. स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या विमानतळाला दिबा पाटील नावच राहणार आहे तर सुस्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आणखी कोणी बोलणं त्याची आवश्यकता आहे. माझे आदरणीय प्रधानमंत्री जे आले उद्घाटन केलंय त्याचं नाव दिबा पाटील विमानतळ राहणारच आहे. तर मला वाटतं त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं मान्य देवेंद्रजींनी केलेल्या गोष्टीचं स्वागतच केलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही की आदरणीय प्रधानमंत्री बोलले नाही याचा अर्थ नाव बदलणार आहे असं होऊ शकत. कुख्यात गुंड जो आहे सचिन गायकवाडला या ठिकाणी शस्त्रप्रमाण दिला गेला होता. पोलिसांनी हा शस्त्रप्रमाण नाकारलाय. अरे पोलीस चौकशी करते. कोणी प्रकारात परवाना दिला, का नाकारला, कोण नाकारलं प्रमाण का दिला, याचे खुलाशात आपण माध्यमातून पाहतोय. मला वाटतं त्या यंत्रणेला काम करू दिलं पाहिजे. सत्य बाहेर नक्कीच या प्रकरणी काय सत्य ते बाहेरील यंत्रणेला काम करू दिलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिकाची आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.